हॅलो अँड वेलकम बॅक ITI स्टुडंट्स. आज आपण पुन्हा एकदा भेटत आहोत इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा सेमिस्टर 1चा पेपर घेऊन, जो की जुलै 2018चा आहे. पेपरचे मार्क्स आहेत 75 व नेहमीप्रमाणे 25 प्रश्नांसाठी हा पेपर आहे. तर या ठिकाणी प्रत्येक प्रश्नामागे आपल्याला 3 मार्क आहेत व त्याशिवाय या ठिकाणी कोणतेही निगेटिव्ह मार्किंग आपल्याला दिलेले नाही आहे. तर याच्या आधी आपण ड्रॉइंगचे पेपर सोडवण्यास सुरुवात केलेले आहे, ते आपण या ठिकाणी पाहू शकता. तसेच याच्या आधी आपण वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स आणि एम्प्लॉयबिलिटी स्किल या 2 विषयांचे देखील पेपर सोडवायला सुरुवात केलेली आहे. तर त्याची लिंक आपण व्हिडिओच्या शेवटी पाहू शकता. तर आपण सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला, द प्लेन स्केल रिप्रेझेंट्स ब्लँक स्पेस युनिट्स. प्लेन स्केल जे आहे ते किती युनिट्स दाखवतात? तर याचं करेक्ट आन्सर आहे प्लेन स्केल रिप्रेझेंट्स 2 युनिट्स. तर हे 2 युनिट कोणते असतात? तर प्लेन स्केलची डेफिनेशन काय बघा. स्केल्स आर ड्रॉन इन द फॉर्म ऑफ रेक्टँगल. हे जे स्केल आहे हे आयताकृती प्रकारामध्ये किंवा आयतासारखं काढावं लागतं. ओके. लेंथ किती आहे याचे? 15 सेंटीमीटर आणि ती 30 सेंटीमीटरपर्यंत पण असू शकते. अँड विड्थ ऑफ 15 mm, 15 सेंटीमीटर लांब व 15 mm उंचीला. इट इज डिवायडेड इन टू सुटेबल नंबर ऑफ पार्ट्स. त्यांना आपल्याला गरजेप्रमाणे जे पार्ट्स पाहिजे त्याच्यामध्ये आपण डिवाइड करू शकतो. द फर्स्ट पार्ट ऑफ द लाईन इज सब डिवायडेड इन टू स्मॉलर युनिट्स ॲज रिक्वायर्ड. आणि जो हा पहिला पार्ट आहे, जे आपण संपूर्ण लाईन जी आहे 15 सेंटीमीटर किंवा 30 सेंटीमीटरची जी आपण समान अंतरामध्ये डिव्हाइड केली, त्याचा पहिला पार्ट जो आहे तो आणखीन छोट्या भागामध्ये डिव्हाइड केला जातो. तर या ठिकाणी द झिरो ऑफ द स्केल इज प्लेस्ड ॲट द एंड ऑफ द फर्स्ट डिव्हिजन. स्केलची सुरुवात जी आहे ती पहिल्या पार्टच्या शेवटापासून होते, म्हणजे इथून या ठिकाणी 0 प्लेस करतो आपण. फ्रॉम 0 मार्क फर्दर डिव्हिजन आर नंबर्ड टुवर्ड्स राईट. जे मेन डिव्हिजन असतील, मोठे डिव्हिजन जे असतील ते 0पासून उजवीकडे मार्किंग केले जातात. जसं की या ठिकाणी 1 मीटर, 2 मीटर, 3 मीटर, 4 मीटर, 5 मीटर, 6 मीटर आणि 7 मीटर दाखवलेलं आहे. आणि सब डिव्हिजन्स आर मार्क्ड इन द फर्स्ट डिव्हिजन फ्रॉम 0 टू लेफ्ट साईड. आणि ह्या 0पासून डाव्या बाजूला बाकीचे छोटे डिव्हिजन केले जातात. तर या ठिकाणी आपल्याला दिसलेलं आहे डायमेन्शन दाखवलं आहे 6.7 मीटर. तर या ठिकाणी 0 to 6 हे अंतर दाखवलेलं आहे मीटरमध्ये व याच्या पुढचं जे अंतर आहे इथून इथपर्यंत त्याचं रूपांतर केलेलं आहे डेसिमीटरमध्ये. ओके. तर ते किती आहे? या ठिकाणी पहिला ब्लॅक पार्ट जो आहे तो 1 युनिट दाखवतो. नंतर इथपर्यंत 2 युनिट, इथं 3rd युनिट, 4th युनिट, 5th युनिट, 6th युनिट आणि हा 7वा भाग. ओके. तर याचे आपण समांतर 10 भाग केले व त्यांचा 7वा भाग घेतला आपण, जे आपल्याला टोटल युनिट दाखवतात 6.7 मीटर. तर या ठिकाणी आपल्याला दिसतं की हे जे इथून 0पासून 6पर्यंत जे स्केल आहे किंवा 7पर्यंत हे सर्व दाखवतात मीटरचे अंतर. व 0च्या लेफ्ट साईडला जे 10 भाग केले आपण ते मीटरचे आणखीन छोटे डिव्हिजन केलेले आहेत, ते आहेत डेसिमीटर. तर आपलं करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन 1चं बी. आता दुसरा प्रश्न, BIS स्टँड्स फॉर. BISचा लॉंग फॉर्म का आहे? तर याच्याबद्दल करेक्ट आन्सर आहे BISचा ए, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स. तर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स म्हणजे काय? ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स भारतीय मानक ब्युरो याला मराठीमध्ये म्हणतो आपण, आणि इंग्लिशमध्ये आपण जे मगाशी पहिला ऑप्शन ए तो आहे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. याचा उपयोग काय आहे? ही देशामधील प्रमाणे ठरवणारी एक सरकारी संस्था आहे. भारत सरकारच्या अखत्यारीखालील ही संस्था 23 डिसेंबर 1986 रोजी स्थापन झाली. हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न पेपरला येऊ शकतो की BISची स्थापना कधी झाली? 23 डिसेंबर 1986. आणि ही संस्था आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्थेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करते, म्हणजे
IS स्टँडर्ड म्हणतो आपण, इंटरनॅशनल स्टँडर्ड, याच्यामध्ये ही संस्था जी आहे ते आपल्या भारताचे प्रतिनिधित्व करते. हिचे जुने नाव भारतीय मानक संस्था IS स्टँडर्ड इन्स्टिट्यूट म्हणजे ISI असे होते. आपण जे म्हणतो ISI मार्क ते या ठिकाणी आहे. तर आपलं करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन 2चं ए, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. नेक्स्ट तिसरा प्रश्न, द एज ऑफ द बेस ऑन विच टी स्क्वेअर इज मेड टू सॉलिड इज कॉल्ड ॲज. तर त्याला बोलतो आपण ऑप्शन ए वर्किंग एज. करेक्ट आन्सर आहे वर्किंग एज. त्या ठिकाणी पुन्हा एकदा पाहूया आपण की टी स्क्वेअर कशा प्रकारे असतो. तर टी स्क्वेअरमध्ये याला बोलतो आपण स्टॉक. हा जो ब्लॅक पार्ट आहे तो आहे स्टॉक. तो कायम ड्रॉइंग बोर्डच्या लेफ्ट साईडला चिकटलेला असतो व हा वर्किंग असतो. नंतर हा जो आहे तो आडवा, हा आहे ब्लेड. स्टॉक आणि ब्लेड याच्यामधला हा जो अँगल होतो या ठिकाणी, हा अँगल असतो 90 अंशाचा. व ब्लेडची जी वरची बाजू आहे त्याला आपण बोलतो वर्किंग एज ऑफ टी स्क्वेअर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन 4, प्रिन्सिपल्स ऑफ फोल्डिंग ऑफ ड्रॉइंग प्रिंट्स आर लेड डाऊन इन IS. आता ह्याचा करेक्ट आन्सर पाहूया. C 11664-1986 हा ऑप्शन करेक्ट आहे. चौथ्याचा करेक्ट आन्सर आहे C, प्रिन्सिपल ऑफ फोल्डिंग ऑफ ड्रॉइंग प्रिंट्स आर लेड डाऊन इन IS 11669-1986. या ठिकाणी आपल्याला दिसते. आपण हे डायरेक्ट ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डच्या वेबसाईटवरून हा स्क्रीनशॉट घेतलेला आहे. यामध्ये आहे डॉक्युमेंट कोड. हा कोड खाससाठी वापरतो आपण. IS नंबर जो आहे इंडियन स्टँडर्ड नंबर, हा आपण खाससाठी वापरतो. हा वापरतो आपण फोल्डिंग ऑफ ड्रॉइंग प्रिंट्स, जे आपण ड्रॉइंग शीट ड्रॉ करतो किंवा A4 साईज, A3 साईज, A2 साईज, A1 साईज ज्या ड्रॉइंग शीट आपल्याकडे अवेलेबल आहेत, A0 साईज, या ड्रॉइंग शीटचं ड्रॉइंग काढल्यानंतर त्याचं फोल्डिंग कशा प्रकारे करायचं, तर ती मेथड आपण या IS कोडप्रमाणे करतो. नेक्स्ट 5वा प्रश्न, सेक्शनल एरिया इज शोन बाय हॅचिंग लाईन्स विच आर जनरली इन्क्लाइन्ड ॲज. याचं करेक्ट आन्सर आहे 5व्याचं ए 45 डिग्री. सेक्शन लाईन या आहेत त्या 45 अंशामध्ये ड्रॉ केलेल्या असतात. या ठिकाणी दाखवलेला आहे हा जो कटिंग सेक्शन आहे तो या ठिकाणी दाखवला आहे की हे जे हॉरिझॉन्टल लाईन आहे, आडवी लाईन, या रेषेला डावीकडे या बाजूला लाईन झुकलेली आहे. तर हा जो अँगल असतो या आडव्या रेषेशी या लाईनचा अँगल, हा या ठिकाणी अँगल होतो 45 अंश. आता आपण हॅचिंग कुठे वापरतो, हे कशासाठी वापरतो. द हॅचिंग लाईन्स डिफरन्शिएट द एरियाज विच आर कट अँड दोज एरियाज विच आर नॉट कट बाय द कटिंग प्लेन. आता एखादा एरिया कटिंग प्लेनने कट केल्यानंतर तो कसा दिसेल किंवा तो दर्शवण्यासाठी हा या ठिकाणी सेक्शन कट केला आहे हे दाखवण्यासाठी आपण हॅचिंग लाईनचा वापर करतो. द पर्पज ऑफ शोईंग द हॅचिंग लाईन, हॅचिंग लाईन दाखवण्याचं पर्पज म्हणजे कारण काय आहे, टू टेल द ऑब्झर्वर ॲज टू व्हेअर एक्झॅक्टली द इमॅजिनरी कटिंग प्लेन कट्स. तर जो कोणी ऑब्झर्वर आहे, जो ड्रॉइंगवरती काम करणारा व्यक्ती आहे, त्याला समजावं की या ठिकाणी आपण इमॅजिनरी कट सेक्शनला दिलेला आहे. मग या ठिकाणी मटेरियल असेल किंवा एखादा कोणताही ऑब्जेक्ट असेल तर त्या ठिकाणी त्याचा कट सेक्शन हा या ठिकाणी आपल्याला दिसतो. क्वेश्चन 5चा करेक्ट आन्सर आहे ए 45 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन 6, इन ड्रॉइंग बोर्ड्स द सॉकेट्स आर प्रोव्हाइडेड टू कॉम्पेन्सेट ब्लँक स्पेस अँड ब्लँक स्पेस. पुढीलपैकी कोणत्या कारणासाठी आपण ड्रॉइंग बोर्डमध्ये सॉकेट्स प्रोव्हाइड करतो. हॉगिंग अँड सॅगिंग, बेंडिंग अँड शेअरिंग, सी ऑप्शन आहे कॉन्ट्रॅक्शन अँड एक्सपान्शन आणि डी ऑप्शन आहे ऑल ऑफ दीज. तर ड्रॉइंग बोर्ड हे वुडन मटेरियल आहे, लाकडाचं मटेरियल आहे. तर याच्यावरती वातावरणाचा परिणाम होतो. त्यामुळे तो परिणाम टाळण्यासाठी आपण वरील सर्व कारणांसाठी त्याच्यामध्ये आपण सॉकेट्स प्रोव्हाइड केलेले असतात. तर 6व्याचा आन्सर आहे
6व्याचं करेक्ट आन्सर आहे डी, ऑल ऑफ दिस. ओके. नेक्स्ट 7वा प्रश्न. साइज D1 ऑफ द ड्रॉइंग बोर्ड रेफर्स टू लेंथ, विड्थ अँड थिकनेस. ड्रॉइंग बोर्ड जो आहे हा मोजताना कायम सुरुवातीला लांबी, नंतर रुंदी व त्या ड्रॉइंग बोर्डची जाडी याच्यामध्ये मोजतात. सर्व डायमेन्शन जे आहेत ती आहेत मिलीमीटरमध्ये. तर D1 साईजसाठी यापैकी कोणता साईज ओके आहे किंवा बरोबर आहे D1 साईज? याचं करेक्ट आन्सर आहे 7व्याचं बी, 1000 × 700 × 25 mm. सर्व डायमेन्शन जी आहेत ती मिलीमीटरमध्ये आहेत. या ठिकाणी एक टेबल दाखवतो आपल्याला. D1 साईज जो आत्ता आपण पाहिला, लेंथ, विड्थ आणि थिकनेस 1000 × 700 × 25 mm. आता हा आपण कोणत्या शीटसाठी वापरू शकतो? तर A1 शीटसाठी वापरू शकतो, A1 साईजच्या. आणि A1 साईजच्या शीटचं माप काय असतं? तर 594 × 841 मिलीमीटर. सगळे डायमेन्शन जे आहेत ते आपल्याला मिलीमीटरमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. नेक्स्ट 8वा प्रश्न. 2H पेन्सिल इज हार्डर दॅन. 2H पेन्सिल ही कोणत्या पेन्सिल पुढील ग्रेडपेक्षा हार्ड असते? तर याचं करेक्ट आन्सर आहे H. 8व्याचं करेक्ट आन्सर आहे C, H. आता याचे ग्रेडेशन पाहूया आपण पेन्सिलचे. तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की हार्डेस्ट पेन्सिल आहे 9H ग्रेड अँड सॉफ्ट पेन्सिल आहे ती 7B पर्यंत आहे. तर याची मांडणी कशी होते? या प्रकारे दाखवलं आहे. 9H to 6B या प्रकारे पेन्सिलची मांडणी होते. आपल्याला विचारलं होतं म्हणजे 9H सर्वात हार्डेस्ट पेन्सिल असेल तर 6B ही सर्वात एकदम सॉफ्ट पेन्सिल आहे. आणि त्याच्यामध्ये 9H पेक्षा कमी हार्ड असणारे 8H, 7H, 6H यापेक्षा. ओके. नेक्स्ट आहे HB जी बोल्ड व हार्ड यांच्यामधली येते. अशा प्रकारे ग्रेडेशन आहे. सर्वात हार्ड आहे 9H, सर्वात सॉफ्ट आहे 6B. नेक्स्ट 9वा प्रश्न. ब्लँक स्पेस इज यूज्ड टू ड्रॉ ओनली हॉरिझॉन्टल लाईन्स. पुढीलपैकी कोणते इन्स्ट्रुमेंट जे आहे ते फक्त हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे आडव्या रेषा काढण्यासाठी वापरू शकतो आपण? ऑप्शन A आहे T-स्क्वेअर, B आहे मिनी ड्राफ्टर, C आहे स्टील रूल आणि D आहे सेट स्क्वेअर. चूक झालेली आहे या ठिकाणी. इथं आहे सेट स्क्वेअर. तर 9व्याचं करेक्ट आन्सर आहे A, T-स्क्वेअर. T-स्क्वेअर या इन्स्ट्रुमेंटचा वापर फक्त आपण हॉरिझॉन्टल लाईन करण्यासाठी करू शकतो. कशा प्रकारे तर पाहूया. या अशा प्रकारे ड्रॉइंग शीटवरती सेट स्क्वेअर वापरला जातो. ड्रॉइंग बोर्डची लेफ्ट साईड हा स्टॉकला पॅरलल असतो व या ठिकाणी फक्त हॉरिझॉन्टल लाईन मारण्यासाठी आपण T-स्क्वेअरच्या ब्लेडचा किंवा वर्किंग याचा वापर करू शकतो. व्हर्टिकल लाईन मारण्यासाठी आपण त्याला सेट स्क्वेअर अटॅच केल्यानंतर 90 अंशामध्ये व्हर्टिकल लाईन आपण इथं ड्रॉ करू शकतो. या ठिकाणी आपल्याला दिसते की ड्रॉइंग शीट फिक्स करण्यासाठी आपण या ठिकाणी चिकट टेपचा वापर केला आहे. ह्याला आपण सेलो टेप बोलतो. आपण सेलो टेपचा वापर आपण करू शकतो. नेक्स्ट 10वा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड टू फिक्स ड्रॉइंग शीट ऑन द ड्रॉइंग बोर्ड. पुढीलपैकी कोणत्या 4 ऑप्शनपैकी किंवा 3 ऑप्शनपैकी ड्रॉइंग शीट बोर्डवरती फिक्स करण्यासाठी ड्रॉइंग बोर्डवर फिक्स करण्यासाठी आपण काय वापरतो? तर पिन्स, क्लिप्स, थंबनेल्स आणि यापैकी सर्व. तर 10व्याचं करेक्ट आन्सर आहे डी, यापैकी सर्व ऑप्शन्स आपण पिन, थंबनेल्स, क्लिप्स, सेलोटेप हे सर्व आपण वापरू शकतो. जसं की आपण 9व्या प्रश्नामध्ये पाहतो आहे की या ठिकाणी सेलोटेप वापरून ड्रॉइंग शीट फिक्स केलेली आहे. तसंच ड्रॉइंग क्लिप्स या दाखवल्या आहेत किंवा या प्रकारच्या थंबनेल्स या क्लिप्स आपण ड्रॉइंग शीट फिक्स करण्यासाठी आपण वापरू शकतो. 11वा प्रश्न. नॉर्मली वुडन ड्रॉइंग पेन्सिल्स आर. वुडन म्हणजे काय असतं? तर लाकडी पेन्सिल्स हा कशा प्रकारे असतात? इन क्रॉस सेक्शन. त्याचा आपण कट सेक्शन घेतला इमॅजिनरी तर त्या कशा दिसतील? तर 11व्याचं करेक्ट आन्सर आहे हेक्झागॉन. हेक्झागॉन म्हणजे काय? षटकोन.
ड्रॉइंग पेन्सिल जर आपण कट केली, म्हणजे जी आपल्या रेग्युलर कंपासमधली पेन्सिल असते ती जर कट केली तर तो आपल्याला सेक्शन आहे त्याचा हेक्झागॉन म्हणजे षटकोनी दिसतो. तर तो कशा प्रकारे पाहूया आपण. पेन्सिल जनरली आपण अशा प्रकारे दिसते आपल्याला. पेन्सिलचा आपण कट सेक्शन घेतला या ठिकाणी उभा, ह्याला ठिकाणी कट केला तर तो दिसताना आपल्याला अशा प्रकारे षटकोन दिसणार आहे, म्हणजेच काय हेक्झागॉन दिसणार आहे. 11वाचा करेक्ट आन्सर आहे डी. नेक्स्ट पुढे 12वा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग एजेस ऑफ वुड पेन्सिल इज यूज्ड फॉर स्ट्रेट लाईन. पुढीलपैकी कोणत्या साईडचा किंवा कोणत्या ऑप्शनचा वापर आपण पेन्सिलच्या सहाय्यानं सरळ रेषा मारण्यासाठी करू शकतो. 12वाचा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट कोनिकल सेक्शन किंवा कोनिकल साईड. कोनिकल साईडचा वापर करून आपण पेन्सिलच्या सहाय्यानं किंवा पेन्सिलच्या सहाय्यानं आपण सरळ रेष मारू शकतो. ओके, या ठिकाणी जी पेन्सिल ठेवलेली आहे अशी, ही पेन्सिल आत्ता षटकोनी पेन्सिल आहे याचं सेक्शन. तर ही पेन्सिल या बाजूवरती कागदावरती रेस्ट आहे. तर याचा आपण 1 आणि 2 लेफ्ट आणि राईट साईडचा वापर करून, ह्या कोनिकल सेक्शन साईडचा वापर करून आपण सरळ रेषेचा ड्रॉ करू शकतो. तर 12वाचा करेक्ट आन्सर आहे बी, कोनिकल. नेक्स्ट 13वा प्रश्न. हॉरिझॉन्टल लाईन इन अ लाईन ड्रॉन पॅरलल टू द सरफेस ऑफ. आता हॉरिझॉन्टल लाईन जी आपण ड्रॉ करतो तर ते कशाच्या कशाला पॅरलल असते. तर 13वाचा करेक्ट आन्सर आहे स्टील वॉटर. स्टील वॉटर म्हणजे काय, संथ पाणी जे असेल एका ठिकाणी शांत राहिलेलं, त्या पाण्याची लेवल जी आहे ती आपण हॉरिझॉन्टल लाईन मान्य करतो. ओके, या ठिकाणी दाखवलं आहे की आता या ठिकाणी विंड म्हणजे वाऱ्याचा प्रवाह असल्यामुळे पाण्यामध्ये लाटा आहेत किंवा पाण्याची लेवल बिघडलेली आहे. पण जर ह्या ठिकाणी हवेचं कोणतंही प्रेशर नसतं तर पाणी जे आहे ते सरळ एका रेषेमध्ये राहिलं असतं. ओके, त्यामुळे पाण्याची ही जी समांतर लेवल असणार आहे हीच लेवल आपण हॉरिझॉन्टल लाईन म्हणून वापरतो. तर 13वाचा करेक्ट आन्सर आहे डी, स्टील वॉटर. 14वा प्रश्न. द ड्रॉइंग शीट इज सो फोल्डेड दॅट ब्लँक स्पेस इज ऑलवेज ऑन टॉप. आता ड्रॉइंग शीट कशा प्रकारे फोल्ड करावी जेणेकरून त्याचा ठराविक भाग जो आहे तो वरती राहील. तर कोणता तो असतो, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 14वाचं सी ऑप्शन, टायटल ब्लॉक. ड्रॉइंग शीटचा टायटल ब्लॉक वर राहावा या प्रकारे आपण ड्रॉइंग शीट नेहमी फोल्ड करावी. तर त्या फोल्ड करण्याच्या सुद्धा काही पद्धती आहेत. तर या ठिकाणी दाखवले आहेत ड्रॉइंग शीट. तर ड्रॉइंग शीटच्या फोल्ड करताना तर नेहमी हा टायटल ब्लॉक जो आहे जो आपल्याला या ठिकाणी दिसतोय तो फोल्ड केला तरी नेहमी असा वरती राहायला पाहिजे. ओके, या फोल्डिंगच्या पद्धती आहेत. आणि आपण मगाशी याचा IS कोड पाहिला क्वेश्चन 4 मध्ये. क्वेश्चन 4 मध्ये आपण पाहिलं फोल्डिंग करण्यासाठी, ड्रॉइंग प्रिंट्स फोल्ड करण्यासाठी आपण सी ऑप्शनचा वापर करतो. 11669-1986 या कोडचा वापर करून आपण ड्रॉइंग शीट या फोल्ड करतो. नेक्स्ट 15वा प्रश्न. रायटिंग ऑफ टायटल, नोट्स एटसेट्रा ऑन ड्रॉइंग इज कॉल्ड ॲज. एखाद्या ड्रॉइंग शीटवरती टायटल ब्लॉक लिहिणे किंवा नोट्स लिहिणे याला आपण ड्रॉइंगच्या भाषेमध्ये काय म्हणतो. तर 15वाचा करेक्ट आन्सर आहे ए, लेटरिंग. लेटरिंग हा ऑप्शन करेक्ट आहे. तर लेटरिंग आपण हे अशा प्रकारे ड्रॉइंग शीटवर करतो. या ठिकाणी टायटल ब्लॉक लिहितो किंवा ह्या मधल्या एरियामध्ये काही नोट्स असतील तर नोट्स आपण ड्रॉ करतो. नेक्स्ट 16वा प्रश्न. 420/420 × 594 विड्थ आणि लेंथ दिलेली आहे. MM साईज ड्रॉइंग शीट इज डेझिग्नेटेड ॲज. कोणत्या प्रकारची ड्रॉइंग शीट आहे ती, तिचं नाव काय असणार. इन इंजिनिअरिंग ड्रॉइंग A0 असणार आहे का, A2, A3 का A4. तर 420/594 या ड्रॉइंग शीटला आपण A2 शीट म्हणतो, A2 ड्रॉइंग शीट. याचं डेझिग्नेशन आपल्याला टेबलमध्ये दिसतं आहे. A2 ड्रॉइंग शीट 420/594 ही त्याची ॲक्च्युअल साईज झाली. ट्रिम्ड साईज मिलीमीटरमध्ये आहे. तर बाकीचे साईजेस आपण पाठ करून ठेवा. नेक्स्ट 17वा प्रश्न. द ब्लँक स्पेस लाईन शुड बी टर्मिनेटेड विथ द डॉट
ऑर अँड नॅरो ॲरो हेड, पुढीलपैकी कोणती लाईन जी आहे टर्मिनेट म्हणजे शेवट करताना डॉट किंवा नॅरो ॲरो हेडनं टर्मिनेट करावे किंवा संपवावे. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे बी लीडर लाईन. 17व्याचं करेक्ट आन्सर आहे बी लीडर लाईन. लीडर लाईन नेहमी टर्मिनेट करताना किंवा संपवताना तिच्या शेवटी डॉट काढावा किंवा ॲरो हेड काढावा. तर तो कशा प्रकारे पाहूया. ही जी आहे ती आहे लीडर लाईन आहे, जी आपण दर्शवतो, एखादी गोष्ट दाखवण्यासाठी आपण लीडर लाईनचा वापर करतो. या ठिकाणी काय लिहिलं आहे, लुक ॲट धिस एज, या बाजूकडे पहा. या बाजूकडे पाहण्यासाठी आपण या बाणाने आपण दाखवलं आहे की इथे पहा. तर हा नेहमी संपवताना या ठिकाणी डॉट काढावा किंवा ॲरो काढावा किंवा डॉट ड्रॉ करावा. जसं की या ठिकाणी डॉट काढला आहे. नो लुक ॲट धिस फेस, किंवा या पृष्ठभागाकडे पहा. तर हा आपण डॉटने दाखवलेला आहे. तर लीडर लाईन, जी लाईन एखादी गोष्ट दाखवते ती लाईन नेहमी ॲरो हेड किंवा डॉटने संपवावी. नेक्स्ट 18वा प्रश्न. इन इन्क्लाइंड लेटरिंग द स्टेम इज इन्क्लाइंड टू द लेफ्ट. आता इन्क्लाइंड लेटरिंग करताना स्टेम जे आहे, स्टेम म्हणजे काय, तर एखाद्या अक्षराचा व्हर्टिकल साईड किंवा दांडा आपण मराठीमध्ये बोलतो त्याला, तर तो लेफ्टला किती झुकला पाहिजे. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर, प्रश्न चुकलेला आहे. ह्या ठिकाणी इन्क्लाइंड लेटरिंग करताना आपलं अक्षर नेहमी उजवीकडे झुकतं. ओके. तर 18व्याचं करेक्ट आन्सर आहे 15 डिग्री. ओके. या ठिकाणी आपण पाहतो नॉर्मल लेटरिंग करताना हा जो बी आहे तो सरळ असतो. ओके. बीची ही लेफ्ट साईड आहे किंवा हा स्टेम जो आहे हा व्हर्टिकल असतो बरोबर 90 अंशामध्ये. पण या ठिकाणी आता आपल्याला अँगल दिसतोय की ते हा 75, हा राईट हँडकडून डावीकडे आपला अँगल आहे 75. तर याचा अर्थ ह्या 90 अंशाकडून हा स्टेम किती झुकला आहे उजवीकडे, तर हा असणाऱ्या 15. 90 वजा 75, तर मधला आन्सर मिळतो आपल्याला इथं 15. तर हा 15 अंश झुकलेला आहे. 18व्याचं करेक्ट आन्सर आहे ए 15 अंश. 19वा प्रश्न. द साईज ऑफ द लेटर इज डिस्क्राइब्ड बाय इट्स. लेटरिंग करताना एखाद्या लेटरचा जो साईज आहे तो कशाने दाखवतात किंवा सांगितला जातो. तर याचं करेक्ट आन्सर आहे लेटरिंग साईज जो आहे तो नेहमी हाईटने दाखवला जातो. 19व्याचं करेक्ट आन्सर आहे बी हाईट. या ठिकाणी आपण एक टेबल पाहूया. लेटरिंगचे प्रत्येक डायमेन्शन ठरवताना आता लेटरिंग हाईट जी आहे ती आहे मध्ये हाईट. आता आपण लेटरिंगचं स्पेसिंग जरी ठरवायचं असेल तरी आपल्याला ते हाईटच्या प्रमाणामध्ये किती पाहिजे ते ठरवावं लागतं. या ठिकाणी संपूर्ण हाईटचा वापर केला जातो, जेणेकरून आपण लेटरिंगचा थिकनेस, स्पेसिंग ऑफ वर्ड्स, बेस लाईन, डिफरन्स, स्पेसिंग हे सर्व ठरवण्यासाठी आपण एचचा वापर करतो, म्हणजे हाईटचा वापर करतो. त्यामुळे 19व्याचं करेक्ट आन्सर आहे बी हाईट. 20वा प्रश्न. ॲज पर रिकमेंडेशन ऑफ IS 11665 1985 द लेफ्ट हँड साईड मार्जिन ऑफ लाईन ड्रॉइंग शीट फॉर क्लासवर्क शुड बी केप्ट ॲज. तर लेफ्ट साईडचं मार्जिन जे आहे ड्रॉइंग शीटचं तर ते किती पाहिजे ड्रॉ करताना, ते आहे 20 मिलीमीटर. पाहूया आपण. या ठिकाणी दाखवलेलं आहे की ड्रॉइंग शीटवरती आपल्याला कमीत कमी ड्रॉइंग शीटच्या लेफ्ट साईडपासून उजवीकडे 20 मिलीमीटरचा अंतर ठेवून मगच ड्रॉइंगची बॉर्डर ड्रॉ केली पाहिजे. ओके. नेक्स्ट प्रश्न 21वा प्रश्न. इन इंजिनिअरिंग ड्रॉइंग डिस्टन्स ऑन ड्रॉइंग भागिले डिस्टन्स ऑन ऑब्जेक्ट कॅन बी डिफाइंड ॲज. आता हा जो रेशो आहे याला काय म्हणतात, डिस्टन्स ऑन ड्रॉइंगवरचं अंतर भागिले डिस्टन्स ऑन ऑब्जेक्ट किंवा ॲक्च्युअल एखाद्या वस्तूचं अंतर. हा जो भागाकार आहे याला आपण काय बोलतो. याचं करेक्ट आन्सर आहे बी रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन, RF. त्याला बोलतो आपण काय, RF रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन.
ह्याचा फॉर्म्युला काय आहे, साईज ऑफ कॉम्पोनंट ऑन ड्रॉइंग, ड्रॉइंगवरचा माप भागिले ॲक्च्युअल साईज ऑफ द कॉम्पोनंट, वास्तवमध्ये किंवा रिअलमध्ये त्या वस्तूचं किती अंतर आहे ते. RFचे प्रकार दोन आहेत. पहिला प्रकार आहे रिडक्शन स्केल व दुसरा प्रकार आहे एनलार्जमेंट स्केल. तर ह्या 1:5, 1:22 हा जो असतो तो आहे रिडक्शन स्केल व हा जो आहे तो आहे एनलार्जमेंट स्केल. म्हणजे काय असणार आहे, 1 हा असणार आहे या ठिकाणी साईज ऑफ कॉम्पोनंट इन द ड्रॉइंग, तो दाखवला आपण किती 1 दाखवला, आणि ॲक्च्युअल साईज ऑफ द कॉम्पोनंट तो किती आहे 5. म्हणजे एखादी वस्तू रिअलमध्ये जर 5 सेंटीमीटर असेल तर ते आपण ड्रॉइंगवर दाखवताना दाखवणार आहे 1 सेंटीमीटर. ओके. किंवा हा जो आहे एनलार्जमेंट स्केल, या ठिकाणी जर रिअलमध्ये एखादी वस्तू 10 असेल तर ती असणार किती, साईज ऑफ कॉम्पोनंट ऑन ड्रॉइंग जर ती 10 असेल, ती आपण 10 दाखवली ड्रॉइंग शीटवर, पण ते ॲक्च्युअलमध्ये किती असणार आहे 1. 21वा करेक्ट आन्सर आहे बी, रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन. RFचा अर्थ होतो रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन. 21वा नंतर 22वा प्रश्न, ब्लँक स्पेस इज जनरली यूज्ड टू शो एरियाज ऑफ सेक्शन. 22वा करेक्ट आन्सर आहे ए, हॅचिंग दाखवण्यासाठी आपण सेक्शन ड्रॉ करतो. 22वा करेक्ट आन्सर आहे ए. पाहूया आपण या ठिकाणी हा जो ऑब्जेक्ट आहे याला आपण या ठिकाणी कट केला आहे कटिंग प्लेननं. तर तो कट केल्यानंतर कसा दिसेल, तर तो अशा प्रकारे दिसणार आहे कट केल्यानंतर. या ठिकाणी सर्कल आहे, या ठिकाणी सेक्शन जो आहे तो असा कट होणार आहे. ओके. तर जेवढा पोर्शन कट झाला तो आपण 45 डिग्री इन्क्लिनेशन ह्या आडव्या रेषेला कटिंग लाईन कट केल्यानंतर हॅचिंग लाईन जी आहे ती 45 अंशानं ड्रॉ करतो आपण. हा तुमचा स्लोप डावीकडेही असू शकतो किंवा आपण उजवीकडेही ड्रॉ करू शकतो उजवीकडे. 22 नंतर प्रश्न 23वा, अ स्केल व्हेअर द रेशो इज लार्जर दॅन 1:1 इट इज सेट टू. स्केल ज्या ठिकाणी एकास एकपेक्षाही रेशो जास्त असेल, गुणोत्तर जास्त असेल, त्याला आपण काय म्हणतो. तर त्याचं 23वा करेक्ट आन्सर आहे सी, एनलार्ज्ड स्केल. हा जो आहे तो झाला एनलार्ज्ड स्केलचा प्रकार. त्याच्यामध्ये लेफ्ट साईडला मोठी संख्या असते व राईट साईडला लहान संख्या येते. 23व्या नंतर नेक्स्ट 24वा प्रश्न, द स्पेसिंग बिटवीन द सेक्शन लाईन्स शुड बी. 2 सेक्शन लाईनमधलं अंतर हे किती असावं, तर ते आहे आन्सर 2 ते 3 mm. 2 सेक्शन लाईनमधलं अंतर असणार आहे ते असणार आहे 2 ते 3 mm. या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की इट इज रिकमेंडेड दॅट द स्पेसिंग शूड नेवर बी लेस दॅन 0.7 mm. 2 लाईनमधलं अंतर जे आहे ते 0.7 mm पेक्षा कमी नसावे. तसेच द मिनिमम स्पेस बिटवीन द लाईन्स शूड बी मोर दॅन ट्वाइस द थिकनेस ऑफ द हेविएस्ट लाईन इन द ड्रॉइंग. ड्रॉइंग शीटमध्ये जी आपण लाईन ड्रॉ केलेली आहे त्याच्या दुपटीपेक्षा जास्त अंतर असावे, म्हणजे 0.7 पेक्षा कमी नसावे. व ड्रॉइंग जे आपण ड्रॉ केलं आहे त्या ड्रॉइंगमधलं जी लाईन सर्वात डार्क आहे त्याच्या दुपटीपेक्षा जास्त असावे. ते जनरली आपण जी लीड वापरतो ती आहे आपली 0.5 किंवा 0.7. तर 0.7ची लीड जर असेल किंवा एखादी लाईन 1 mm थिकनेसची असेल ड्रॉइंगमध्ये, तर हा मधला स्पेसिंग जो आहे तो 2 mm असू शकतो. 24व्या करेक्ट आन्सर आहे 2 ते 3 mm. लास्ट क्वेश्चन 25, द सेक्शन लाईन्स आर इक्वली स्पेस्ड. सेक्शन लाईन या इक्वली स्पेस्ड केलेल्या असतात. कशा प्रकारे, तर त्या असतात कोणत्या लाईन, थिन लाईन. 25व्या करेक्ट आन्सर आहे थिन लाईन्स. याचा आपण टेबल पाहूया. कंटिन्युअस थिन लाईन यांचा वापर, ह्याचा थिकनेस आहे 0.2 mm आणि यांचा वापर आपण कधी करतो, B5 हॅचिंग दाखवण्यासाठी आपण कंटिन्युअस थिन लाईनचा वापर करतो.
तर अशा प्रकारे हा पेपर सॉल्व करून झालेला आहे. आपण आणखीन पेपर घेऊन पुन्हा भेटू. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून मित्रांना आपल्या येणाऱ्या पेपर्समध्ये मदत होईल. त्याशिवाय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.